तर आजची रेसिपी आहे एकदम सिंपल, जास्त काही साहित्य लागत नाही. जसं तुम्ही साहित्य बघू शकता. तर इथे मी घेतलेलं आहे गाजर, तर लांब लांब चिरून घेतलं आहे. बटाटा मी सोलून घेतला आहे आणि त्याचे असे काप करून घेतले. टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे. कांदाही बारीक चिरून घेतला आहे. हळद, लाल तिखट, कढीपत्ता आहे, थोडंसं जिरं येते, अर्धा चमचा मीठ लागेल आणि साधारण अर्धा चमचा गरम मसाला. चला रेसिपीला सुरुवात करूया. मी कढई तापत ठेवली आहे गॅसवर आणि साधारण 1 चमचा तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतली. जिरं चांगलं तळलं त्यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा टाकला आणि छान परतून घ्यायचं. जरा लालसर होऊ द्यायचा कांदा. कांदा चांगला परतला की त्यामध्ये मी आता हे कढीपत्त्याची पानं टाकून घेतली. बऱ्यापैकी लालसर परतायला आहे. त्यामध्ये मी आता हे बारीक चिरलेले टोमॅटो कापून घेतले. आता जर तुम्ही टोमॅटो टाकला आणि ते जर लवकर शिजायचं असेल तर त्यामध्ये साधारण अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं. त्यामुळे तसं टोमॅटो हे पटकन शिजण्यास मदत होते. एकदम सिंपल अशी भाजी आहे. 5 मिनिटात बनते, जास्त वेळही लागत नाही. तुम्ही ऑफिसला डब्याला नेऊ शकता. टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेला आहे. त्यामध्ये मी हळद टाकून घेतली. त्यामध्ये हा गरम मसाला आणि आवडीनुसार लाल तिखट मी अर्धा चमचा घेतलं आणि चांगलं परतून घ्यायचं. त्यामध्ये आम्ही जो बारीक चिरलेला बटाटा आहे तो टाकून घेतला. तर आता मग आता गाजर टाकून घेऊया. साधारण 1 वाटी ही गाजर आहे. गाजर हे डोळ्यासाठी फार छान आहे. व्हिटॅमिन ए आहे त्यामध्ये. पण हे व्हिटॅमिन ए बॉडीमध्ये केव्हा ॲब्झॉर्ब होईल, जेव्हा तुम्ही यामध्ये थोडेसे ऑइल मिक्स करताल. म्हणजे जसं आपण गाजराचा हलवा करतो तर त्यामध्ये तूप टाकतो, तसं या पद्धतीने जर आपण भाजी केली थोडं जास्त तेल टाकावं लागेल. साधारण 2 चमचे एवढ्या भाजीला पुरं होतं. आणि या 2 चमचे तेलामुळे कसं आपल्याला जे व्हिटॅमिन ए आहे ते फार लवकर शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होतं. आता या गाजराची हिस्ट्री अशी आहे की अफगाणिस्तानमध्ये याचं ॲक्च्युअल ओरिजिन आहे. आणि सुरुवातीचं जे गाजराचा कलर हा थोडासा पिवळा आणि पर्पल कलरचा, म्हणजे जरा जांभळ्या कलरचा होता, जो की आता नॉर्थ इंडियामध्ये मोस्टली उगतात. तसं त्याच्यामध्ये कांजी वगैरे बनवतात, फर्मेंटेशन ड्रिंक. ओके, त्याच पद्धतीने अफगाणिस्तानमध्ये ओरिजिन असल्यामुळे तिथे पण याचे म्हणजे वेगवेगळ्या पदार्थ बनवतात. आपण टोमॅटो शिजताना थोडं मीठ टाकलं होतं, पण अजून थोडं मीठ लागेल. त्यामुळे मी चवीनुसार मीठ टाकून घेतले. साधारण 10 मिनिटात ही भाजी होऊन जाते.
यावर झाकण ठेवते. साधारण 10 मिनिटं शिजू द्यायचे. चला मग भाजी शिजली बघूयात. दिसायला तर छान चमचमीत दिसते. हो भाजी झाली. त्याला आता सर्व करून घेऊयात. प्लेट पण रेडी आहे. चला भाजी रेडी आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करा.